तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे, साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। नमस्कार, जय महाराष्ट्र। सर्व लाडक्या बहिणींचे मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। ती म्हणजे लाडकी बहीण योजना आज म्हणजे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये एकत्रितरित्या जमा होणार आहे। तुम्ही बघू शकता, लाडकी बहिणींच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये एकत्रितरित्या जमा होणार आहेत। तर कशी प्रोसेस असणार आहे जाणून घेऊया। तर बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे 26 जानेवारी 2026ची म्हणजे आजची मुख्य अपडेट अशी आहे की जानेवारी महिन्याचे पैसे लवकरच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डेबिट होणार आहेत। तर त्याचं कारण म्हणजे 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेची निवडणुकापूर्वी सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डिसेंबर प्लस जानेवारीचा हप्ता डीबीटी होणार आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डिसेंबरचा हप्ता डीबीटी झालेला आहे, परंतु जानेवारीचा हप्ता जो बोनस म्हणून येणार होता तो अद्याप आलेला नाही। तर तुम्ही बघू शकता, तो हप्ता म्हणजे आज येण्याचे खूप मोठे चान्स आहेत। तुम्ही बघू शकता, थकीत हप्ते उर्वरित रक्कम म्हणजे नोव्हेंबर 2025चा हप्ता व डिसेंबरचा हप्ता सुद्धा बऱ्याच महिलांचा थकीत होता। तर तो सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने म्हणजे आज पूर्णपणे सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये डेबिट होणार आहे। जर ज्या महिलांची KYCची समस्या होती, तर ज्या महिलांना प्रॉब्लेम होता किंवा ज्या महिलांची लाडक्या बहिणींची KYC अपूर्ण किंवा अयशस्वी झाली होती, अशा लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ बंद होऊ शकतो, बँक खाते सुद्धा ब्लॉक होऊ शकते। तर अशा महिलांनी ऑफिशियल वेबसाईटवर, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर माझी लाडकी बहीण .gov या वेबसाईटवर जाऊन तुमचे KYC स्टेटस चेक करणे खूप महत्त्वाचे आहे। तर आज म्हणजे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये मनी डीबीटी होण्याचे खूप मोठे चान्स आहेत। तुम्ही पाहू शकता, असा मेसेज लाडक्या बहिणींना येणार आहे। तर अमाऊंट डीबीटी झाला आहे का नाही हे कसे चेक करायचे, पैसे कसे तपासायचे, तर डीबीटी पोर्टलवर जाऊन शासनाच्या वेबसाईटवर म्हणजे लाडकी बहीण वेबसाईटवर जाऊन तुम्ही बँक खात्याचा SMS सुद्धा येतो, तुम्ही ते चेक करू शकता। तर असा मेसेज येणार आहे सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये आज म्हणजे 26 जानेवारीला असा सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये मेसेज येणार आहे। तर हा हप्ता कुणाला मिळणार नाही किंवा कुणाला हप्ता हे पूर्णपणे मिळणार नाही, ज्या बहिणींचे KYC स्टेटस फेल आहे किंवा अयशस्वी आहे अशा महिलांना हा हप्ता भेटणार नाही। तर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे की नाही ते तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन म्हणजे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन चेक करायचे आहे। तर आज 26 जानेवारीला सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये मनी डीबीटी होणार आहे। तर तुम्ही स्क्रीन पॉज करून पूर्ण वाचू शकता की हप्ते कोणत्या बहिणींना हप्ते मिळाले नाही किंवा न मिळण्याचे कारण। तर हे पूर्ण स्क्रीन पॉज करून तुम्ही वाचू शकता। तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला काही क्वेरी असेल किंवा डाऊट असेल, तुमच्या खात्यामध्ये मनी डीबीटी झाली नसेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता।